चला हम झुकेंगे ना हम हो। तर नमस्कार मित्रांनो। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो, आज जे पण काय मटेरियल दिलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस भेटेल तुम्हाला। तर बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या। बिटमार्क प्रेसेट ओपन केल्यानंतर खाली प्लसचा आयकन त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जा, जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती डिलीटच्या शेजारी 3 डॉटचा आयकन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा। इथं फिल कॉम्पोजिशन एरिया सिलेक्ट करून इथं डन करा। एवढं केल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा आणि पूर्ण लास्टपर्यंत या। इथं तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन भेटतं स्पीडच्या, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मॉडेलची इमेज कंप्लीट इथं लास्टपर्यंत येऊन जाईल। एवढं केल्यानंतर तर बघू शकता तुम्ही आता तर बघू शकता इथं। तर आपलं 2 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा। इथं बघू शकता तुम्हाला एक कट पडतो इथं। 2 सेकंद राहिल्यानंतर इथला मधला ऑप्शन क्लिक करा, म्हणजे तिथं जेणेकरून आपला पार्ट कट होईल। एवढं केल्यानंतर बॅक या, शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा। ओपन केल्यानंतर इथं पहिले इमेज त्याच्यावर क्लिक करा, शेप इफेक्ट 1। पहिले इमेज क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या। आणि ओपन केल्यानंतर पहिले इमेज जो आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून टाका। पेस्ट केल्यानंतर बॅक या। परत जी शेक इफेक्टची प्रेसेट आहे तिला ओपन करून घ्या। शेक इफेक्ट 2 त्या इमेज आहे त्याच्या खालचा, त्या इमेज क्लिक करून इफेक्टमध्ये या। परत त्याच्यात 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा, बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या। आता 2 नंबरची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या या पद्धतीने। एवढं केल्यानंतर मॉडेलची इमेज दाबून धरा, त्याला असं सॉन्गच्या वर आणा या पद्धतीने, बघू शकता तुम्ही। एवढं केल्यानंतर फायनली तर इथं खाली परत प्लसच्या आयकॉन क्लिक करा, मीडियामध्ये जा, मी तुम्हाला जे टेक्स्ट दिले ते ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका आणि कलर फिलच्या खाली तुम्हाला मूव ट्रान्सफर असं ऑप्शन भेटेल। मूव ट्रान्सफरमध्ये जा, ते टेक्स्ट असं वर आणा, तुमच्या हिशोबाने इथं सेट करा। इथं झूम आउट कमी करू शकता या पद्धतीने, वर जाऊन इथं सेट करा। यापर्यंत सेट केल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ब्लेंडिंग ऑपॅसिटी असं ऑप्शन भेटेल। ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जा, त्याची ऑपॅसिटी पूर्ण 0 करून टाका। इथं तुम्हाला कीचं ऑप्शन भेटेल, कीवर क्लिक करा, परत पुढच्या भेटूया 2 सेकंदवर। परत तिथं ब्लेंड ऑपॅसिटी एकदम फुल करून टाका या पद्धतीने, बघू शकता। हा एक आपल्याला इफेक्ट लागून जातो या पद्धतीने, बघू शकता। एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे। वर सेटिंगच्या शेजारी ॲरो क्लिक करून टाका आणि इथं व्हिडिओ तुमचा डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाका। जर तुम्हाला काय एडिटिंगबद्दल अडचण आली तर इंस्टाग्रामला DM करा। तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला।